नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, असं केल्यास थेट निलंबन होणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणती माहिती सुटणार नाही। मित्रांनो, राज्याच्या महसूल विभागात आता सुट्टीवर चाललोय म्हणत मुख्यालय सोडणं सहज शक्य राहणार नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आदेश देत स्पष्ट केलं आहे की पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर थेट निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई होईल। या आदेशामुळे शासकीय कार्यालयामध्ये एक खळबळ उडाली आहे। बिनपरवानगी मुख्यालय सोडल्यास होणार कारवाई। मित्रांनो, राज्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक, जमाबंदी आयुक्त यांच्यावरील नियंत्रण आता अधिक कडक होणार आहे। अनेक वेळा हे अधिकारी मुख्यालयात अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी महसूल मंत्र्याकडे प्राप्त झाल्या होत्या। पडताळणीत त्या खरी ठरल्याने आता कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे। सरकारी कामामध्ये अनेकदा सामान्य नागरिकांना ताटकळत बसावं लागतं। कार्यालयात अधिकारी अनुपस्थित असतील तर जनतेची गैरसोय होतेच, शिवाय कामकाजाची गतीही मंदावते। हीच पार्श्वभूमी पाहता महसूल मंत्र्यांनी आदेश दिले की कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी वरिष्ठाची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडणार नाही। या अपवाद फक्त शासकीय सुट्ट्या आणि अधिकृत दौरे यांना आहे। वरिष्ठांनाही जबाबदारीपासून सुटका नाही। मित्रांनो, हा आदेश केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यापुरता मर्यादित नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील याचाच भाग मानला जाईल। कोणत्याही अधिकाऱ्याने जर बिना परवानगी मुख्यालय सोडलं तर त्याच्या वरिष्ठालाच जबाबदार धरलं जाईल। दरम्यान ही कारवाई प्रशासनात शिस्त, कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता अबाधित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।